मॅजिकल सुप्रभात. मॅजिक 106.4 FM वर आरची ऐकता तुम्ही. घेऊन आले मी ॲस्ट्रो मॅजिक विथ आरची. आणि आज आपण एका नवीन व्यक्तीला भेटणार आहोत. स्पेशली ॲस्ट्रो मॅजिक विथ आरचीमध्ये तुम्ही जे ॲस्ट्रो एक्सपर्ट भेटतात अमित चॅटर्जी सर. सो फ्रॉम नाऊ ऑन तुम्ही आता भेटणार आहात अरुणा मॅमला. जरा ऐकूया त्यांचा आवाज. मॅजिक टॉक विथ ॲस्ट्रो एक्सपर्ट. गुड मॉर्निंग अर्चना. गुड मॉर्निंग मुंबईकर. सो मॉम इज देअर. कोणी घरामधून आजी असतील तर तुमची किचनमध्ये सकाळची ती गडबड चालू असेल, होय ना? तुमची मुलं स्कूलमध्ये जाणार असतील किंवा तुमचं स्वतःचं ब्रेकफास्ट, लंच याची गडबड चालू असेल. तर आपला आजचा टॉपिक आहे सिमिलरली ईटिंग फॉर लाईफ. हे फक्त आपण काय खातो याविषयीच नाही, तर आपल्या आहाराच्या निवडीचा आरोग्य, सुखसमृद्धी आणि ह्या पूर्ण ग्रहावर त्याचा परिणाम होत असतो. जीवनाच्या पोषणाच्या मूलतत्वाचा स्वीकारण्याच्या मार्गावर एक हा प्रभावी मार्गदर्शक आहे. सो माइंडफुल ईटिंग म्हणजे आपल्या अन्नाच्या रंगाचा, ते आपण कसं बनवतो त्या चवीचा आस्वाद घ्या. हे अभ्यास आपण आनंद वाढवतो पूर्ण झाल्याचे, आणि जेव्हा भूक पूर्ण झाल्याचे संकेत ओळखून आपण अतिभोजन टाळण्यास मात्र नक्की मदत करू शकतो. अँड सेकंड पॉइंट, क्वालिटी ओव्हर क्वांटिटी. म्हणजे आपण आपल्या अन्नाला प्राधान्य देत असताना त्याच्यामध्ये रंगीत फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, प्रोटीन यासारखी पोषक तत्वांनी समृद्ध आहार असा असेल, तो शरीराला केवळ कॅलरीज नाही तर त्या पलीकडेही पोषण आपल्याला देण्यास खूप जास्त मदत होते. नंतर आपण आपल्या शरीराचं जर ऐकलं तर आपण नक्कीच जास्तीचं जेवण, अतिभोजन टाळण्यास नक्कीच मदत होऊ शकते. म्हणजे आपल्या शरीराला काय हवं हे सांगण्यासाठी आपल्या शरीराची चिन्हे नक्की ओळखायला शिका. म्हणजे भूक लागल्यावरच खा आणि समाधानी झाल्यावरती थांबा, आणि अगदी उपाशी किंवा अस्वस्थपणे पोटभर खायचे टाळायला हवे, कारण त्या भुकेच्या ह्याच्यामध्ये आपण थोडंसं जास्तीचं खात असतो. दिवसभरात संतुलित जेवणे आणि नाश्ता, ऊर्जा आपल्याला ठेवण्यास मदत होईल असे तुम्ही जेवण करणे जास्त व्यवस्थित राहील. त्याच्यानंतर जेव्हा आपण हे सगळं आपण बघत असतो की तर ईटिंगमध्ये नक्कीच हायड्रेशन हा मुख्य घटक आहे. सो ईटिंग हैबिट्स के बारे में आज बात हो रही है मॅजिक 106.4 FM पर. स्टे ट्यून. फक्त तुझ्यासाठी. नुसतं ईटिंग नाही तर ईटिंग राईट फूड इज क्वाईट इम्पॉर्टंट इन लाईफ. मॅजिक 106.4 FM वर आरचीला ऐकता तुम्ही. घेऊन आले मी ॲस्ट्रो मॅजिक विथ आरची. आणि आजचे ॲस्ट्रो एक्सपर्ट जे आहेत माझ्या अरुणा मॅम, त्या ह्याच बाबतीत बोलतात, मॅजिक टॉक्स करतात. मॅजिक टॉक विथ ॲस्ट्रो एक्सपर्ट. तहान आणि भूक यातील दोन्हीतला थोडासा गोंधळ जो आहे ना, तो नक्की ओळखायला शिका. म्हणजे बऱ्याचदा असं होतं, आपल्याला तहान लागलेली असते पण आपण ती भूक ओळखून आपण ना एक्स्ट्राचं खाल्लं जातं आपल्याकडे. म्हणून पुरेशा पाण्याचे सेवन जर केले तुम्ही तर भूक नियंत्रित राहते, अपचन व्हायला जास्त मदत होते आपल्याला. आणि सुमारे दिवसभरात आपण 6 ते 10 ग्लासमध्ये 8-10 ग्लास पाणी प्यायला चांगली मदत होते. आपल्या हवामानानुसार तुम्ही कुठे राहता त्याच्याप्रमाणे तुमचं हे पाण्याचं सेवन तुम्ही नक्की करू शकता. आणि हे सगळं जेवण करत असताना त्याच्यामध्ये एक इन्ग्रेडियंट तुम्ही नक्की ॲड करा. तुम्ही सगळेच जेव्हा तुम्ही बनवता आणि जे आपल्या टेबलवर आपल्या डब्यामध्ये येतं त्याच्यामध्ये अजून एक इन्ग्रेडियंट नक्की तुम्ही सगळेजण ॲड करायला विसरू नका. तो म्हणजे आहे आनंद. जे तुम्ही खाल ते आनंदाने खा. आणि खाताना म्हणजे खाणं हे काम म्हणून करू नका, पण त्याचा एकदम आस्वाद घ्या. आस्वाद घेत घेत खा. त्याला म्हणू शकतो आपण येस, म्हणजे जेवणावरती प्रेम करत करत तो खा. तर त्याचा फक्त शरीरालाच नाही तर आपल्या आत्म्याला सुद्धा त्याच्यामुळे आपलं हे सगळं पोषण होणार आहे. आणि स्वतःचं जेवण जर तयार करून आपल्या आहारावर नियंत्रण ठेवता आलं तर ह्याच्यापेक्षा अजून सगळ्यात मोठी गुरुकिल्ली कुठली असू शकत नाही, हो ना? ॲग्री आहात तुम्ही माझ्याबरोबर? तर येस, आपण आपले जर अन्न स्वतः जेवण बनवत असू तर ते अधिक आपण जास्त पौष्टिक बनवतो, अधिक क्लीन त्याच्यामध्ये जास्त आपण बनवू शकतो. आणि अजून एक महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये की कम्युनिटी आणि शेअरिंग. अन्न हे लोकांना नेहमी एकत्रित आणते.
जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही तुमच्या प्रियजनासोबत नक्की जेवण शेअर करा. हे नातेसंबंध मजबूत करतं, आपल्याला निरोगी खाण्याच्या सवयी करण्यासाठी प्रोत्साहित करतं आणि या सगळ्या तुमच्या निवडी आवडी ज्या तुम्ही सस्टेन करू शकता. रंगात होळीच्या रंगूया चला, स्नेहाच्या तळ्यात डुंबूया चला, रंग सारे मिसळूनी चला, रंग रंगाचा विसरूनी चला. सर्वांना पुन्हा एकदा रंगोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही ऐकतात मॅजिक 106.4 FM फक्त तुझ्यासाठी. सो रंगांची उधळण करत असताना मला असं वाटतं जरा मनावर पण कंट्रोल ठेवावा आणि समोरच्याची त्याला सहमती आहे की नाही बाबा हे पण महत्वाचं आहे की नाही चेक करणं. मॅजिक 106.4 FM वर आर्ची लाईक तर तुम्ही घेऊन आली मॅस्ट्रो मॅजिक विथ आर्ची आणि आजच्या माझ्या मॅजिक टॉक्स करणाऱ्या ॲस्ट्रो एक्सपर्ट अरुणा मॅम यांचं काय म्हणणं आहे. मॅजिक टॉक विथ ॲस्ट्रो एक्सपर्ट. सस्टेनेबल चॉईसेस म्हणजे तुमचा आहाराचा तुमच्या तुमच्या पचनावरती कसा परिणाम होईल याचा विचार करा. तुमचा जो कोणतं क्लायमेट आहे आणि तुम्ही काय चूज करता तुमच्या आहारामध्ये तर त्याचं सगळं आपल्या डायजेशनवरती त्याचा इफेक्ट होतो. आणि जे आपण बनवतो जे आपण खातो म्हणजे अगदी शेतांपासून येऊन आपल्या थाळीपर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल नक्की कृतज्ञता तुम्ही व्यक्त करा. त्याच्यामध्ये आपल्याबरोबर पोषणाची कदर आपण केल्याची करण्यास त्याची मदत होईल. सो एन्जॉय ईटिंग फॉर लाईफ. हे फक्त आरोग्य सुख आणि आपल्या पर्यावरणाशी संबंध असं फक्त निवडीबद्दल आहे पण त्याचा पूर्ण जो प्रवास जो आहे तो एक मौल्यवान भेट म्हणून तुम्ही अन्न हे आपल्यासाठी मौल्यवान एक भेट आहे असं म्हणून स्वीकारा. सो जमेल हे सगळं आजपासून करायला थोडंसं माइंडफुल प्रॅक्टिस. सो बी कनेक्टेड विथ मी टू हील यू अँड टू ट्रान्सफॉर्म युअर हेल्थ युअर फिटनेस. स्टे ट्यून. सो बेसिक सवयी जितक्या महत्वाच्या आहेत तितक्याच इटिंग हॅबिट्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट, इक्वली इम्पॉर्टंट. त्याकडेही लक्ष द्या आणि ऐकत रहा मॅजिक 106.4 FM फक्त तुझ्यासाठी.